माझं नाव आहे संध्या प्रेमनाथ बोरीकर. मी गोळवाड चौकला राहते आणि माझी वय हे 56 आहे. मला ह्यांच्या कलिगने, हे माझे मिस्टर MR आहेत, त्यांच्या कलिगने मला यांचा पत्ता दिला. मला तर दोघं म्हणजे माझा राईट पाय जो आहे तो मला सकाळी मी जेव्हा उठत होती तेव्हा 6 मिनटं कमीत कमी मी समोर पाय टाकतच नव्हती. त्याच्यानंतर मी समोर पाय टाकायला सुरुवात, तेही खूप हळूहळू टाकत होती आणि नंतर मला इतकं रडायला येत होतं की बाथरूममध्ये जाण्याची सुद्धा मला खूप त्रास होत होता. मी कसं तरी जात होती, कसं तरी करत होती ते. नंतर मी यांच्याकडे आले, डॉक्टर आमटेकडे. नंतर त्यांनी मला पहिल्यांदा माझा एक्सरे वगैरे काढला. त्याने तर मग स्पष्ट सांगितलं की माझ्या याच्यामध्ये गुडघ्यामध्ये म्हणजे झीज झाली आहे. मला ऑपरेशनच्या आधी माझं पूर्ण चेक झालं. नंतर मला मग 8-15 दिवसात मला ॲडमिट करायची सांगितलं डॉक्टरने. नंतर मी ॲडमिट झाली. मला सुरुवातीला ते पायाचा भयंकरच त्रास होता. ॲडमिट झाली. नंतर डॉक्टरांनी मला याची ऑपरेशनची डेट दिली. त्याच्यानंतर मी ॲडमिट झाली आणि नंतर मग माझं दुसऱ्या दिवशी म्हणजे 22-21 मेला माझं सिझर झालं, ह्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. आणि सिझरला मला कमीत कमी सकाळी 8 वाजतापासून 12 वाजेपर्यंत मी ऑपरेशन थिएटरमध्ये राहिली. मला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये असताना मला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. जर काही जाणवलंच नाही जणू माझ्या पायाला की काही इजा होत आहे, अजिबात काही झाली नाही. मी ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी मला लगेच पाय हलवायला सांगितलं, वरती पाय करायला. मी व्यवस्थित वरती पाय हलवलं आणि नंतर मी आपल्या बेडवर आली. नंतर मला 2 तासानंतर चालायला सांगितलं. तर मी व्यवस्थित चालली 2 तासानंतर. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग मला याच्या रूमच्या बाहेर चालायला लावलं, जाऊन पायऱ्यावर चालायला लावलं. मी रूमच्या बाहेर पण म्हणजे बरेच चालली आणि पायऱ्या पण 10-12 पायऱ्या चढल्या. आणि नंतर मग हळूहळू दुसऱ्या दिवशी मी कमोडला पण बसली. मला कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही. आणि आज माझं 45 दिवस झाले. मला आज ह्यामध्ये राईट पायाचा मला अजिबात त्रास होत नाही आहे. मला बस वाताचा त्रास असल्यामुळे मला थोडं माझे हात म्हणजे आहे ते थोडं कमजोर वाटतं, बस बाकी काही नाही. माझा आता मला बेटर आहे हा हात आहे माझा. तर मिस्टर अँड मिसेस बोरीकर, तुमचा ऑपरेशन दरम्यानचा अनुभव कसा होता हे प्लीज सांगा. हॉस्पिटलने ज्या प्रकारचे चेकिंग घ्यावी, डॉक्टरने आपले ओटीमध्ये नेलं, इतकं सुंदर झालं की दुसऱ्यांना सांगतो की भावाला पण सांगितलं की बा तुम्ही यांच्याकडे जा. आणि ते आले सुद्धा, पण त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे 2 महिने स्थगित ठेवलेले आहे. किती त्रास झाला तुम्हाला ऑपरेशन दरम्यान? मला काहीच झालं नाही. ऑपरेशनच्या दरम्यान मला काहीच त्रास झाला नाही. मग लोक जे समाजामध्ये सांगतात की खूप दुखतं, खूप घाबरवतात, त्याचं काय करायचं? हे तर चुकीचं आहे. चुकीचे आहे. आणि काय चुकीचं आहे? सिरियल केल्यानंतर काही त्रास होतो असं काही नाहीये. ज्यांनाही असं त्रास आहे त्यांनी सिरियल करून 2 दिवसातच होऊ शकतात. सीझर म्हणजे गुडघ्याचं ऑपरेशन. ऍक्च्युली सिझेरियन म्हणजे ते बाळ होण्याचं ऑपरेशन असतं, ते गुडघ्याचं ऑपरेशन. ओके. आणि आपल्याला जो सुरुवातीला जो त्रास होतो तो त्याच्यापेक्षा तर बेटर आहे ना की आपण चालू शकतो. आपण ऑपरेशनच्या आज 45 दिवसानंतर तुम्हाला कसं वाटतंय? बिलकुल चांगलं वाटतं. न सहायतानी एकदम स्वतः पायाने आली आहे त्या हॉस्पिटलला. डॉक्टरांच्या समोर आम्ही बसून आहे. घरची कामं करतात? हो. काय काय करतात घरी? स्वयंपाक वगैरे मी तर 2ऱ्या-3ऱ्या दिवशीपासूनच मी असं करते. म्हणजे डिस्चार्ज झाल्या 2-3 दिवसानंतर घरची कामं करतात? तुम्हाला जमलं सहज करता? जमलं. फक्त मला पोळ्या करता आला नाही, फक्त उभ्या राहून. तर मी पोळ्या कधी करतात तुम्ही आता? आता मी बसून म्हणजे आता करते मी. आता किती दिवसानंतर? आता मी 1 महिन्यानंतर पोळ्या करून उभं राहून करते मी. तुमच्या अनुभवाचा ना बाकी सगळ्या पेशंटला फायदा होईल खूप. हो, थँक्यू सो मच. थँक्यू.